गेले पप्पा. गुड मॉर्निंग क्लास. प्रत्येकांना आवाज येतोय का माझा? ठीक आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू चॅप्टर फ्रॉम बेसिक मॅथमॅटिक्स विच इज डिटर्मिनंट. आज आपण पुढच्या चॅप्टर पासून सुरुवात करणार आहोत, नेम्ड ॲज डिटर्मिनंट. डिटर्मिनंट चॅप्टर इज ॲज इझी ॲज लॉगॅरिथम. लॉगॅरिथम सारखा सोपा आहे चॅप्टर, त्यामुळं काय करा, हे सुद्धा चॅप्टर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मुलांनो. प्रत्येकाला माझा आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये सांगा मुलांनो, आवाज येतोय का? ठीक आहे, ओके. नाउ स्टार्ट विथ डिटर्मिनंट. पहिल्या दिवशी ज्या वेळेस आपण रिव्हिजन घेतलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा इंट्रोडक्शन घेतलं होतं, इंट्रोडक्शन ऑफ सिलेबस. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं सम इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन अबाउट डिटर्मिनंट. मी डिटर्मिनंट बद्दल तुम्हाला सांगितलं होतं. खूप सोपा चॅप्टर आहे, अल्जेब्रा बेस्ड आहे, बरोबर आहे. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिटर्मिनंट और व्हॉट इज डिटर्मिनंट? Determinant is one type of arrangement of numbers or variables arranged between or enclosed between two vertical lines. बघा मुलांनो, डिटर्मिनंट म्हणजे काय आहे तर डिटर्मिनंट मध्ये सुद्धा डिटर्मिनंट हा अल्जेब्रा बेस्ड चॅप्टर आहे. आत्ताच मी म्हणलं, म्हणजेच डिटर्मिनंट मध्ये सुद्धा नंबर्स असणार आहेत, व्हेरिएबल्स असणार आहेत, but those numbers and variables are arranged in some specific manner. आपण त्यांना एका पर्टिक्युलर टाईपमध्ये किंवा एका पर्टिक्युलर स्टाईलनी आपण त्यांना जर लिहिलं, then that style, that arrangement is called as determinant. लक्षात आलं प्रत्येकाला? what is the meaning of determinant? determinant is, बघा मी डेफिनेशन लिहिते मुलांनो, तुम्ही सुद्धा डेफिनेशन बुकमध्ये काय करा, कॉपी करा. मी लिहिल्यानंतर व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात सोपा चॅप्टर आहे बघा. मला असं वाटतंय लॉगॅरिथम पेक्षा सुद्धा हा चॅप्टर नक्कीच सोपा आहे. नाउ डेफिनेशन. डेफिनेशन का लक्षात ठेवायची तर मे बी काही वेळेस 2 मार्काच्या क्वेश्चनला डिटर्मिनंटची डेफिनेशन विचारू शकतील, सांगता येत नाही पॉसिबिलिटी. त्यामुळं काय करायची, आपण डेफिनेशन बुकमध्ये लिहून घ्यायची आहे. डेफिनेशन ऑफ डिटर्मिनंट, द अरेंजमेंट ऑफ numbers, variables, those numbers and variables are called elements. ह्याला इथं डिटर्मिनंट मध्ये काय म्हणणार, एलिमेंट्स असं म्हणणार. द अरेंजमेंट ऑफ नंबर्स, व्हेरिएबल्स एनक्लोज्ड बिटवीन और रिटर्न बिटवीन, असं तुमच्या भाषेत थोडंसं चेंज केलं तरी चालेल. एनक्लोज्ड बिटवीन टू वर्टिकल लाइन्स, enclosed between two vertical lines, and what is the particular condition or specific condition or specific property of determinant? Having same number of rows, 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 and columns is called as determinant. व्यवस्थित डेफिनेशन काय करा, लिहून घ्या. बोर्डवरची डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्या.
लिहिली व्यवस्थित बोर्डवरची डेफिनेशन? बोर्डवरची डेफिनेशन प्रत्येकाला दिसते का मुलांनो? फातिमा पटेल, गुड मॉर्निंग एव्हरीवन नंतर म्हणा, पोरांनो आधी लिहून घ्या. लिहिलं प्रत्येकाने? फातिमा लिहिलं? येस, ओके, ठीक आहे. बघा आता मी जे काय सांगते ते ऐका मुलांनो. डिटर्मिनंट ची डेफिनेशन मी परत एकदा वाचणार आहे. तुम्हाला सगळ्यांना वाचता येते तरी मी परत एकदा वाचणार आहे. द अरेंजमेंट ऑफ नंबर्स व्हेरिएबल्स. नंबर्स मीन्स संख्या, बरोबर? कुठलाही नंबर असेल. व्हेरिएबल्स मीन्स एक्स, वाय और झेड, बरोबर? अल्फाबेट्स ज्यावेळेस यूज करायची वेळ येते त्यावेळेस आपण काय करतो? मॅक्झिमम टाइम्स आपण कोणते व्हेरिएबल्स यूज करतो? आपण प्रेफर कुणाला करतो? एक्स, वाय, झेड. जास्तीत जास्त टाइम किंवा आपण पहिला मान कुणाला देतो? एक्स ला देतो. म्हणजे ज्या वेळेस त्या दोन व्हर्टिकल लाईन्स मध्ये व्हेरिएबल्स येतील, नंबर्स येतील. व्हेरिएबल्स आणि नंबर्स मध्ये काय फरक आहे मुलांनो? एक्स, वाय, झेड ह्याला व्हेरिएबल्स का म्हणायचं? कारण बिकॉज एक्स, वाय, झेड डू नॉट हॅव फिक्स्ड व्हॅल्यू. त्याला स्वतःची फिक्स व्हॅल्यू नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणायचं? व्हेरिएबल म्हणायचं. अदरवाइज किंवा अदर दॅन व्हेरिएबल्स ऑल एलिमेंट्स आर नंबर्स. व्हेरिएबल सोडून जे काय येतील ते नंबर्स असतील, संख्या असतील. त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण कॉन्स्टंट्स म्हणतो. त्यांना आपण कॉन्स्टंट्स म्हणतो. म्हणजे आता डिटर्मिनंट चॅप्टर शिकताना आपण जे काही अल्जेब्रा यूज करणार आहे किंवा जे काही कॅल्क्युलेशन करणार आहे ते रिलेटेड टू काय असतील? रिलेटेड टू नंबर्स और समटाइम्स व्हेरिएबल. व्हेरिएबल आलं कुठल्याही चॅप्टर मध्ये बघा, हे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा मुलांनो. कुठल्याही चॅप्टर मध्ये जर व्हेरिएबल आला तर आपल्याला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय करावी लागते? फाइंड आउट करावी लागते. लास्ट सिलेबस मध्ये किंवा लास्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलं बघा, फक्त लॉगचे एक्झाम्पल होते तरी सुद्धा ज्या वेळेस एक्झाम्पल मध्ये एक्स होतं आपण काय केलं? एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. कुणाच्या मदतीने? विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम और विथ द हेल्प ऑफ रूल्स ऑफ लॉगॅरिथम. लॉग चॅप्टर मध्ये एक्स आला तरी आपण तिथं एक्स चीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आणि आता इथं म्हणजे कुठं? डिटर्मिनंट मध्ये. इथं सुद्धा जर एक्स आला तर बाय डिफॉल्ट काय करावी लागेल? वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स बट विथ द हेल्प ऑफ रूल्स ऑफ डिटर्मिनंट. आपल्याला कुणाच्या मदतीने व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल? आता इथं डिटर्मिनंटच्या मदतीने. हे लक्षात आलं मुलांनो? म्हणजे डेफिनेशन काय आहे? द अरेंजमेंट ऑफ नंबर्स अँड व्हेरिएबल्स एनक्लोज्ड बिटवीन टू व्हेरिएबल लाईन्स. जो काय आपल्याकडे डेटा आहे तो कशामध्ये लिहायचा आहे? इन बिटवीन टू व्हर्टिकल लाईन्स हॅविंग. पण लिहिताना कसंही लिहित सुटायचं नाही. लिहिताना विच कंडिशन हॅव टू बी फॉलोड. कुठली कंडिशन आपण फॉलो केली पाहिजे? तर हॅविंग इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. रोज ROWS. इथले रोज म्हणजे ROWS. रोज कशाला म्हणतो मुलांनो आपण? द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आडव्या मांडणीने जर काही आपण लिहिलं तर आपण त्याला काय म्हणतो? रोज म्हणतो. आणि जर उभ्या मांडणीने काही लिहिलं तर आपण त्याला काय म्हणतो? कॉलम्स म्हणतो. आणि एलिमेंट्स कशाला म्हणणार आपण? द नंबर अँड व्हेरिएबल्स ऑफ एनी डिटर्मिनंट्स टुगेदर कॉल्ड ॲज एलिमेंट्स. कळाले? हे तिन्ही डेफिनेशन किंवा तिन्हीचे मिनिंग कळाले? हे तिन्हीचे मिनिंग सुद्धा आपण काय करू? वहीमध्ये कंपल्सरी लिहून घेऊ. आलं लक्षात? नाउ स्टार्ट विथ फर्स्ट मिनिंग ऑफ एलिमेंट्स. मिनिंग ऑफ एलिमेंट्स लिहा चला. इज कॉल्ड ॲज डिटर्मिनंट. लिहिलं? नेक्स्ट लाईनला लिहून घ्या. द डिटर्मिनंट इज
always denoted by, the determinant is always denoted by D, or sometimes it is also denoted by triangle. What is the meaning of that triangle? Triangle means delta. आपल्याला शब्द गेला असेल फिजिक्स मध्ये कुठेतरी, बरोबर आहे. जनरली किंवा मॅक्झिमम टाइम्स बुक मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व करताना डी हाच काय करणार आहे, उच्चार करणार आहे, किंवा डी हेच लेटर आपण यूज करणार आहे. बट समटाइम्स द डिटर्मिनंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेल्टा. आपण त्याला डेल्टा सुद्धा काय करू शकतो, म्हणू शकतो. हे स्टेटमेंट लिहिलं. ह्याच्यानंतर लिहून घ्या द कॉन्स्टंट्स. कॉन्स्टंट्स म्हणजे कोण मुलांनो? नंबर्स. नंबर्स and variables are together called as elements. Are together called as elements. लिहिलं. आता व्हेरिएबल्स ते पण लिहून घ्या. बऱ्याच जणांना माहिती आहे व्हेरिएबल्स. आपल्याकडे बरेचसे मुलं मॅथ्स मध्ये हुशार आहेत. असं त्यांनी उत्तरं सांगण्याच्या त्यांच्या स्टाईलवरून, स्पीड, जेवढ्या फास्ट कॅल्क्युलेशन करतात त्यावरून आपल्याला असं वाटतंय, बरोबर आहे. यावर्षी म्हणजे बरेचसे मुलं आउट ऑफ आउट घेणारे आहेत. तर सगळ्यांनी काय करा, लिहून घ्या. हे प्रत्येकाला समजलं. लिहिताना मुलांनो कन्सेप्ट क्लिअर करूनच काय करायचं, पुढच्या नेक्स्ट डेफिनेशनला, नेक्स्ट पॉइंटला आपण जायचं. इथपर्यंत लक्षात आलं. आता ह्याच्यानंतर व्हेरिएबल्सचं मिनिंग लिहून घेऊ. तुम्हाला असं वाटेल व्हेरिएबल एक्स वाय झेड किंवा स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी, समटाइम्स कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी, हे आम्ही 8वी 9वी पासून अल्जेब्राला यूज करतोय. एक्स तर शॉर्ट अँड शुअर आपण यूज करतोय, बरोबर आहे, अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये. पण तरी सुद्धा आपल्याला त्याचं एक्झॅक्ट मिनिंग माहीत नसतं, किंवा माहीत असेल तरी सुद्धा ॲज अ रिव्हिजन म्हणून काय करा, आपल्याकडे बुक मध्ये राहू द्या. नाव what is the meaning of variables, or why x y z are called as variables. आपण त्याला व्हेरिएबल्स का म्हणणार, ह्याचं मिनिंग काय करा, शॉर्ट मध्ये लिहून घ्या. द क्वांटिटी which do not have fixed value, which do not have fixed value, which do not have fixed value is called as variables. Is called as variable. Singular, एक वचन लिहितो आपण डेफिनेशन मध्ये. इज कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल. ज्याला स्वतःची फिक्स व्हॅल्यू नाहीये आपण त्याला काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. व्हेरिएबल ॲडजेक्टिव्ह आहे, बरोबर. इंग्लिश आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं आहे त्या मुलांनो ग्रामर. तर ॲडजेक्टिव्ह आहे. व्हेरिएट मीन्स टू चेंज, म्हणजे ज्याची व्हॅल्यू एक्झाम्पल अकॉर्डिंग टू एक्झाम्पल ज्याची व्हॅल्यू चेंज होत जाती त्याला आपण काय म्हणतो, त्या क्वांटिटीला, त्या नोटेशनला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. we use x y z as variables usually. आपण बहुतेक वेळा एक्स वाय झेड ह्याला काय म्हणून उपयोगात आणतो, व्हेरिएबल्स म्हणून उपयोगात आणतो, बरोबर आहे. नेक्स्ट, द क्वांटिटी which have fixed value is called constant. Is called
कॉन्स्टंट. ज्याला स्वतःची फिक्स व्हॅल्यू आहे, दॅट व्हॅल्यू मे रिटेन इन एव्हरी एक्झाम्पल, इन एव्हरी कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट. ज्याला स्वतःची फिक्स व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू तुम्ही मॅथ्समध्ये घ्या, फिजिक्समध्ये घ्या, म्हणजे जिथं आपण कॅल्क्युलेशन करतो तिथं ती व्हॅल्यू सेम राहणार, देर इज नो चेंज इन दॅट एक्झाम्पल, देन such a quantity is called as constant. नंबर सिस्टीम मधले कोणतेही नंबर घ्या मुलांनो, 200, 1000, 1 lakh, 50, 15, 59, all those are considered as constants because both they have fixed value. त्यांना स्वतःची काय आहे, फिक्स व्हॅल्यू आहे. आलं लक्षात. कॉन्स्टंट मध्ये आपण आता कुणाचा उल्लेख केला, नंबर्सचा उल्लेख केला. नंबर्स सोडून अजून काही क्वांटिटीज आहेत त्या सुद्धा आपण काय करतो, कॉन्स्टंट म्हणून यूज करतो. लाईक जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स 9.8, बरोबर आहे. पाय म्हणजे मॅथ्स मधला पायची व्हॅल्यू आपण किती घेतो, 3.14, 3.14 और 22/7. पाय अँड जी आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज कॉन्स्टंट्स बिकॉज पाय आपण मॅथ्समध्ये घेतला किंवा फिजिक्समध्ये घेतला, जी इथं घेतला, फिजिक्समध्ये घेतला, अजून कोणत्या सब्जेक्टमध्ये घेतला तर आपण त्याला काय म्हणून कन्सिडर करणार, जी ची व्हॅल्यू 9.8च येणार. त्यामुळं जी अँड पाय आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज कॉन्स्टंट्स. मीन्स अपार्ट फ्रॉम नंबर्स like g and pi are also considered as constants. Constants मध्ये लिहून ठेवा. एक्झाम्पल 2 लिहा. मी 2 लिहिते, तुम्ही कोणतेही नंबर लिहिला तरी चालेल. पाय और स्मॉल जी. आता हे बोर्डवरचं मी लिहिलेलं व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. दिसायला लागले का बोर्ड आता व्यवस्थित? ठीक आहे, ओके. जे काय लिहिताय मुलांनो त्याचं मिनिंग समजतंय ना? प्रेम समजतंय का रे? लटके, प्रेम, बरीच लेकरं हुशार आहेत बघा मॅथ्स मध्ये, पटापटा लिहितेत, होय नाही? तसंच मार्क पण चांगले पाडा पोरांनो. अभिषेक, मला एक 4-5च नावं माहिती आहेत, बरोबर? ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये याल तेव्हा सगळ्यांची नावं बरोबर माहीत होतील, पण आता जेवढे आहेत मला व्हॉट्सअप करणारे मेसेज, म्हणजे सिलेबस मेसेज, सॉरी आपला होमवर्क मेसेज करणारे वगैरे जे मुलं आहेत तेवढेच मला जास्त माहिती आहेत. आलं लक्षात? आदित्य लिहून झालं. चला आता ह्याच्यानंतर आपल्याला या डेफिनेशन मधल्या 2 क्वांटिटीज किंवा 2 नवीन शब्द त्याचं पण आपल्याला मिनिंग लिहून घ्यायचंय. एक म्हणजे हॅव्हिंग सेम नंबर ऑफ रोज, ROWS रोज, बरं का? तर ROWS रोजचं मिनिंग आपण लिहून घेऊया. त्याच्यानंतर कॉलम्सचं मिनिंग लिहून घेऊया अँड डायरेक्टली वी स्टार्ट विथ द ॲक्च्युअल सिलेबस और ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन, ॲक्च्युअल एक्झाम्पल्स ऑफ सिलेबस. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली काय करू, गणिताला सुरुवात करू. एवढा सोपा चॅप्टर आहे मुलांनो, त्यामुळं ह्याला आपण जास्त वेळ घालवणार नाही. पुढं आपल्याला ट्रिग्नॉमेट्री आहे, ज्याला जेवढं आपण प्रॅक्टिस घेऊ तेवढं तुमच्या फायद्याचं आहे, माझ्या फायद्याचं आहे. माझ्या का फायद्याचं आहे? काय की, कारण तुम्हाला चांगले मार्क पडले तर मला फायदा आहे ना, बरोबर आहे ना? तर त्यामुळे आपण तिथं थोडासा जास्त वेळ देऊ. आता आपण हे सोपे जे चॅप्टर आहेत त्याला आपण काय करू, थोडंसं तुम्ही सुद्धा माझ्या सोबतीनं व्यवस्थित समजून घ्या, माझ्या बरोबरीने लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथं आपला जास्त टाइम वेस्ट होणार नाही. आलं का लक्षात? तर इथपर्यंत आपण आलेलो आहे, इथपर्यंत प्रत्येकाला समजलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन किंवा नेक्स्ट मिनिंग आहे रोज, ROWS रोज.
रोजचं मिनिंग लिहून घ्या. The horizontal arrangement is called as रो. बरोबर आहे. ज्या वेळेस आपण अशी हॉरिझॉन्टली मांडणी करतो, बरोबर आहे, आडवी मांडणी करतो, त्याला आपण काय म्हणतो? रो म्हणतो. नेक्स्ट, द वर्टिकल अरेंजमेंट is called column. असं म्हणा किंवा मे बी या साईडला. हा, द वर्टिकल अरेंजमेंट इज कॉल्ड कॉलम. आलं. डिटर्मिनंट म्हणजे काय हे थोडंफार तरी लक्षात आलंय मुलांनो. आता डिटर्मिनंट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन एकत्र करूनच आपण डायरेक्टली काय करायचंय? एक्झाम्पलला सुरुवात करायची. म्हणजे एक्झाम्पलला सुरुवात केल्यानंतर परत मला रिव्हर्स क्वेश्चन कुणी विचारायचं नाही की मॅडम ऑर्डर म्हणजे काय, डिटर्मिनंट म्हणजे काय, रो म्हणजे काय. हे सगळे जे बेसिक यामधले कन्सेप्ट आहेत ते सगळे समजून घेऊनच आपण काय करणार आहे? एक्झाम्पलला सुरुवात करणार आहे. एक्झाम्पल फार सोपे. एक एक्झाम्पल कळालं. आता लॉगचे एक्झाम्पल कसे होते बघा मुलांनो, 2-3 टाईपचे एक्झाम्पल होते. दोन्ही बाजूला लॉग आला तर लॉग कॅन्सल होत होता, अशा एक टाईपचे एक्झाम्पल होते. प्लस मायनस वाले 2 लॉग आले तर प्रॉपर्टीज यूज करायचे होते. एकटा लॉग आला तर त्याला कन्वर्ट करायचं होतं. असं 2-3 प्रकार होते. पण इथं प्लस पॉइंट काय आहे या चॅप्टरचा? हा चॅप्टर खूप इझी आहे. कारण एक एक्झाम्पल ज्या मेथडनी सॉल्व करणार त्याच मेथडनी त्या टाईपचे सगळे एक्झाम्पल सॉल्व करणार, जसा आपण अल्जेब्रामध्ये करतो. त्यामुळे अल्जेब्रा आपल्याला सगळ्यांना आवडतो, सोप्पा वाटतो कम्पेअर टू जॉमेट्री. बरोबर आहे. तर हे सगळे डेफिनेशन किंवा मिनिंग जे काय मी बोर्डवर लिहिलेले आहेत ते आपल्याला समजलेले आहेत. आता डिटर्मिनंट लिहिताना बघा, पहिल्यांदा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका मुलांनो. लेक्चर चालू असताना कॅमेरा चालू करणे, इकडं तिकडं लक्ष देणे असं काही करू नका. नुकसान तुमचं आहे. बरोबर आहे. तर काय सांगत होते मी की डिटर्मिनंटच्या सगळ्या मिनिंग्स आपण काय करणार आहे? एकत्र कंबाईन करतोय. एवढे आतापर्यंत झालेले मिनिंग प्रत्येकाला समजलेले आहेत का? प्रत्येकाला समजले आहेत का मुलांनो? आता मी काय करते, फॉन्ट साईज थोडासा जास्त लिहिते, अक्षर जरा मोठं लिहिते, म्हणजे तुम्हाला कॅमेरा मधून डायरेक्ट दिसायला लागेल. काही जणांना स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये. ठीक आहे, ओके. मी थोडंसं फॉन्ट साईज काय करते, मोठा लिहिते. आलं लक्षात? तर आता आपण नेक्स्ट लिहितोय हाऊ टू राईट एनी डिटर्मिनंट. डिटर्मिनंट आपण कसा लिहिणार आहे? तर मी मगाशी आपण लिहिल्याप्रमाणे एन्क्लोज्ड बिटवीन 2 वर्टिकल लाईन्स. डिटर्मिनंटला आपण कधीही इन बिटवीन कशामध्ये लिहायचं? 2 वर्टिकल लाईन्स मध्ये कधीही त्याला डिफाईन करायचं. 2 वर्टिकल लाईन्स. ओ वर्टिकल लाईन्स नको, मी स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो की इट इज टोटली रॉंग. ह्याला कशामध्येच लिहावं लागेल? इन बिटवीन 2 वर्टिकल लाईन्स. लिहिताना नंबर ऑफ रोज जेवढे असतील तेवढेच नंबर ऑफ कॉलम्स काय असायला पाहिजे? कंपल्सरी प्रेझेंट असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर धिस एक्झाम्पल. डिटर्मिनंट A is equal to, we name it, suppose this is some determinant, we name it as A. आपण त्याला A हे नाव दिलेलं आहे असं ॲज्युम करा, कन्सिडर करा. तर या डिटर्मिनंट A मध्ये 4 एलिमेंट्स आहेत. वी हॅव 4 एलिमेंट्स, 2, 3, 4, 5. आपल्याकडं 4 एलिमेंट्स आहेत आणि मला ते ए डिटर्मिनंट मध्ये काय करायचे आहेत? लिहायचे आहेत, डिफाईन करायचे आहेत, त्यांना तिथं बसवायचं आहे.
आता त्यांना तिथं बसवताना कंडिशन काय असेल मुलांनो? नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. असं जर मी डिटर्मिनंट लिहिला, then this determinant is 100% wrong, is invalid, not correct. का बरं नॉट करेक्ट? कारण की ह्याच्यामध्ये 2 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत. it is wrong or right? It is wrong because according to definition of determinant have number of rows equals to number of columns. दोन्ही सेम असायला पाहिजे, but in this case or in this example this determinant has 2 rows and 3 columns. ह्याच्या मध्ये 2 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, म्हणजे हे 100% डिटर्मिनंटच्या डेफिनेशनच्या अपोजिट आहे किंवा त्याला विरुद्ध आहे, त्याच्या सिस्टीम मध्ये बसणार नाही. म्हणून हे एक्झाम्पल डिटर्मिनंटचं असू शकत नाही. आलं लक्षात मुलांनो? डिटर्मिनंट लिहिण्यासाठी किंवा डिटर्मिनंट एक्झिस्ट होण्यासाठी व्हॉट इज द कंपल्सरी कंडिशन फॉर एक्झिस्टन्स ऑफ डिटर्मिनंट? नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स. हे लक्षात आलं? मग सपोज मी असं म्हणलं की द ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट ए इज 2. आता तुम्हाला मी ऑर्डर बद्दल सांगायला लागले बघा. द ऑर्डर ऑफ, सपोज मी असं म्हणलं, हे एक्झाम्पल न लिहिता मी असं म्हणलं, if order of determinant A is 2, then what will be the conclusion for that statement of order? आपण ह्याच्यावरून काय कन्क्लुजन काढू शकतो मुलांनो? A has 2 rows and 2 columns. ऑर्डर 2 आहे. ऑर्डर 2 आहे म्हणजे काय असणार आहे? त्याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स असणार आहे. द डिटर्मिनंट हॅज ऑर्डर 3. ऑर्डर 3 असेल तर त्याला किती रोज असणार आहेत? 3 रोज 3 कॉलम्स असणार आहेत. म्हणजे कंपल्सरी दॅट डिटर्मिनंट हॅज 3 रोज 3 कॉलम्स मीन्स 9 एलिमेंट्स आर देअर. 3 रो 3 कॉलम. कॅल्क्युलेशन करून बघा, त्याला काय येईल? 9 एलिमेंट्स येतील. आलं लक्षात? डिटर्मिनंट कसं लिहिणार, डिटर्मिनंट कसं लिहायला पाहिजे, की रो आणि कॉलम कसं डिफाईन करायला पाहिजे हे समजलं. आता डिटर्मिनंटचे डायरेक्ट एक्झाम्पल स्टार्ट करण्याआधी मुलांना अजून एक आपण डेफिनेशन किंवा मिनिंग लिहून घेऊ. ऑर्डर ऑफ अँड एलिमेंट किंवा ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट शॉर्टकट मध्ये लिहून घेऊ. ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. आता ऑर्डर कशाला म्हणायचं? मी आत्ताच सांगितले, द नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स ऑफ एनी डिटर्मिनंट टुगेदर डिफाईन इट्स ऑर्डर. किंवा कोणत्याही डिटर्मिनंट मध्ये किती रोज आणि किती कॉलम्स आहेत यावरून त्याची ऑर्डर काय होईल? डिफाईन होईल. ऑर्डर सांगता येईल. For example, if determinant has 2 rows 2 columns, then order is 2. If determinant has 3 rows 3 columns, then order is 3. 2 आणि 3 या दोन्ही मध्येच एक्झाम्पल फिरणार, कारण की आपल्याला सिलेबसला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 एवढंच आहे. ऑर्डर 4 आपल्याला आत्ताच नाहीये. बरोबर? मग इथपर्यंत सगळेजण लिहून आले. आता आपण ह्याचं मिनिंग लिहूया. ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट लिहून घ्या मुलांनो. मी जसं सांगते तसं माझ्या सोबतच लिहून घ्या. ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट, द नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स, द नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स together
together represent order of determinant. Together represent order of determinant. Together represent order of determinant. आता ऑर्डर कुठं लिहायची बघा, त्याची पण एक पर्टिक्युलर जागा आहे. द ऑर्डर इज ऑलवेज डिफाइन्ड ॲट द बेस ऑफ डिटर्मिनंट. त्याच्या पायाजवळ, पायापाशी काय करणार आपण, नेहमी ऑर्डर डिफाईन करणार. कुठल्याही डिटर्मिनंटची किंवा नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्याचा मोठा भाऊ, कुणाचा मोठा भाऊ, मॅट्रिक्स. कुणाचा मोठा भाऊ, डिटर्मिनंटचा. तिथे सुद्धा काय आहे, ऑर्डर कुठं डिफाईन करणार, बेसला, पायाजवळ आपण काय करणार, ऑर्डर डिफाईन करणार. हे सुद्धा वाक्य लिहून घ्या. द ऑर्डर of any determinant is always written at the base of determinant. बरोबर आहे. लिहिलं. आता लगेच ह्याचा एक्झाम्पल लिहून घ्या. लेट डिटर्मिनंट ए हॅज ऑर्डर 2. डिटर्मिनंट ऑफ ए हॅज ऑर्डर 2. सपोज करा एक डिटर्मिनंट ए आहे, त्याची ऑर्डर 2 आहे. What is the meaning of that 2? 2 indicates that determinant A has 2 rows and 2 columns. Determinant A has 2 rows and 2 columns. ऑर्डर डिफाईन करताना कधीही रोज पहिल्यांदा आणि कॉलम्स नंतर. पण इन केस ऑफ डिटर्मिनंट हा प्रश्नच येणार नाही. का बरं प्रश्न येणार नाही सांगा. when we define order of determinant, first write number of rows and then write number of columns. But in case of determinant, as number of rows and number of columns are same, we define only 2 as order. डिटर्मिनंट मध्ये असा प्रश्न येणार नाही, कारण की दोन्हीही काय असणार आहे, सेम असणार आहे. चव्हाण, समर्थवाले, काय कॅल्क्युलेशन चाललंय रे तुमचं? दहा वजा 12 -2 काय चाललंय हे चॅट बॉक्स मध्ये? समजलंय? प्रत्येकाला समजलंय मुलांनो? हे सगळं मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं समर्थ, की हे सगळं आपलं रेकॉर्ड होत आहे. आपल्याला प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत. लक्ष द्या. इथपर्यंत समजलं? नाउ डायरेक्टली स्टार्ट विथ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. आता आपण काय करू, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 स्टार्ट करू, लिहू, त्याचे एक्झाम्पल सॉल्व करू. मी आतापर्यंत डिटर्मिनंटचा जेवढा सिलेबस घेतला आहे तेवढा समजलाय का मुलांनो? समजलंय प्रत्येकाला? ठीक आहे, ओके. इथपर्यंत सगळ्यांनी लिहून घेतलेलं आहे असं कन्सिडर करून आपण काय करू, नेक्स्ट पॉइंटला चालू करू. लिहून घ्या. नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 लिहून घ्या. चला, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. मला असं वाटते बऱ्यापैकी सगळ्या मुलांना समजलेलं आहे. 1, 2, 4 जास्त हुशार मुलं सोडले तर, ज्यांचं वेगळंच कॅल्क्युलेशन चाललंय. कशाचं कॅल्क्युलेशन करताय मुलांनो? घरातल्या खर्चाचं का? तर थोडंसं इकडं लक्ष द्या.
इकडं लक्ष द्या. कुणीही बाकीचं काही मेसेज बॉक्स मध्ये टाईप करू नका. मी परवा सांगितलं होतं तुम्हाला की आपले शिक्षक लोक हे बघतायत सगळेजण. इथपर्यंत लिहिलं. नाउ स्टार्ट विथ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. पहिला पॉइंट, दोनच पॉइंट आहेत ह्याच्यामध्ये, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. आणि तिसरा पॉइंट आहे क्रॅमर्स रूल. हे एवढं आलं की हा चॅप्टर संपला. त्यामुळे खूप सोपा चॅप्टर आहे मुलांनो. 2 ते 3 लेक्चर मध्ये कव्हर होण्यासारखा आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट काय लिहिणार आपण? पहिला पॉइंट डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. आता ह्याची डेफिनेशन तुम्ही मनाने तयार करू शकता. कशी तयार करू शकणार बघा? जी आपण डेफिनेशन ऑफ डिटर्मिनंट लिहिलेली आहे, जी आपण डिटर्मिनंटची डेफिनेशन लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय करायचे, तिथं नंबर ऑफ रोज लिहिलं होतं आपण, त्याच्याऐवजी काय ठेवणार त्याला, हॅव्हिंग 2 रोज अँड 2 कॉलम्स. लिहा, चला लिहायला सुरुवात करा. लिहायला सुरुवात करा. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 म्हणजेच काय, 2/2, 2 रोज 2 कॉलम्स. लिहा, चला डेफिनेशन लिहा बुक मध्ये. डेफिनेशन लिहा व्यवस्थित. The arrangement of माग पहिली डेफिनेशन लिहिताना आपण काय म्हणलं होतं बघा, द अरेंजमेंट ऑफ नंबर्स अँड व्हेरिएबल्स, आणि ब्रॅकेट मध्ये म्हणलं होतं इलेमेंट्स, कारण तिथं आपल्याला नंबर ऑफ इलेमेंट फिक्स नव्हते. पण आता इथं नंबर ऑफ इलेमेंट फिक्स असणार आहेत. 2/2 मध्ये कंपल्सरी 2 रोज 2 कॉलम्स, म्हणजे कंपल्सरी किती इलेमेंट्स असणार आहेत, 4च इलेमेंट असणार आहेत. हे लक्षात ठेवा. 2/2 म्हणजे 4 इलेमेंट, 3/3 म्हणजे 9 इलेमेंट, 4/4 सिलेबसला नाहीये. ओके. नाउ द अरेंजमेंट ऑफ 4 elements, the arrangement of 4 elements enclosed between, तो शब्द यायला पाहिजे कंपल्सरी, enclosed between 2 vertical lines, enclosed between 2 vertical lines having 2 rows and 2 columns, having 2 rows and 2 columns is called as determinant of order 2, is called as determinant of order 2, is called as determinant of order 2. लिहिलं इथपर्यंत? नेक्स्ट पॉइंट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 2. नेक्स्ट पॉइंट, हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 2. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 2. 2 डिटर्मिनंट किंवा 2 ऑर्डर असलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार. आता इथं रूल्स लिहून दिलेत बुक मध्ये. रूल्स वगैरे लिहायला वेळ न घालवता डायरेक्टली वी टेक सम एक्झाम्पल और वी टेक वन एक्झाम्पल अँड देन एक्सप्लेन हाऊ टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आपण काय करणार आहे, एक एक्झाम्पल घेऊनच डायरेक्ट मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याचे रूल्स वगैरे काही लिहित बसायचं नाही. एक्झाम्पल मी घेतलं बघा. डिटर्मिनंट A is equal to 5, 6, -7 and 0. ऑर्डर इज 2. कशावरून, 2 रोज 2 कॉलम्स 4 एलिमेंट्स. ऑर्डर 2. आता A ची व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करणार, हाऊ टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ A, हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ A. A ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार बघा. इझी वे, इझी मेथड, मराठीतले 4 लक्षात ठेवायचं.
मराठीतले 4 लक्षात ठेवायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्शन, तिरकस गुणाकार आणि वजाबाकी. तिरकस गुणाकार कसा करणार? पहिला हा डायगोनल घ्यायचा, ही तिरकस बाजू घ्यायची. 5 इंटू 0 5, बरोबर आहे का? 5 इंटू 0 0. कंपल्सरी इन बिटवीन साइन काय असणार? वजा, मायनस, सबट्रॅक्शन. नेक्स्ट अगेन धिस डायगोनल कॅल्क्युलेशन. परत या बाजूने तिरकस गुणाकार. 7 6 7 सखूम 7 सख 42, बरोबर आहे? 7 संग 42, 6 सत्ते 42, 7 सखूम सखू नव इथं 7 सख 42. पण एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे इथं पण काय आलं? मायनस आलं. मायनस इंटू मायनस प्लस, 0 प्लस 42. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 42 42. आता ज्यांना हे कॅल्क्युलेशन समजत नाहीत, येत नाहीत, त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. त्यांच्यासाठी बोर्डाने कॅल्क्युलेटरला परमिशन दिलेली आहे. पण नक्की कुणाचं कॅल्क्युलेशन करायचं हे मात्र आपल्याला माहीत असायला पाहिजे. बरोबर आहे? लक्षात आलं? 42. अथर्व, पीडी मायनस आरडी म्हणजे काय रे? जरा सांग बरं शॉर्टकट, म्हणजे मी सगळ्याला सांगते. इझी असेल तर आम्ही पण त्याच मेथडनी लक्षात ठेवतो. पीडी मायनस आरडी म्हणजे काय अथर्व? क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल तुम्हाला शाळेमध्ये झालेला आहे का? तो सुद्धा या चॅप्टर मध्ये आहे बघा. हा ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 90% चॅप्टर आलेला आहे. आता क्रॅमर्स जर आला तर फास्ट घेऊ आपण जरा कॅल्क्युलेशन. ठीक आहे, ओके, व्हेरी गुड. म्हणजे तिथलंच आपल्याला इथं क्रॅमर्स रूल परत एकदा आहे. त्यामुळे हे आपल्याला सगळ्याला डिटर्मिनंट येते, बरोबर आहे? म्हणजे 1-2 लेक्चर मध्ये आपण काय करू? हा सिलेबस संपवून टाकू. हे समजलंय का प्रत्येकाला? हाऊ टू सॉल्व द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. प्रत्येकाला समजलंय? ओके, ठीक आहे. नाउ स्टार्ट विथ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ 2/2. 2/2 चे 4-5 एक्झाम्पल घेऊ आणि स्टार्ट करू. स्टार्ट विथ 3/3, बरोबर आहे? नाउ एक्झाम्पल ऑफ डिटर्मिनंट 2/2. 2/2 चे 4 एक्झाम्पल सोडवा. आता तुम्हाला 10th ला झालेला आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. म्हणजे काय आहे, आपल्याला थोडंसं कमी एक्सप्लेन केलं तरी चालेल. तुम्हाला हे ऑलरेडी येते. ॲज अ रिव्हिजन म्हणून काय करायचंय आपल्याला? हा चॅप्टर घ्यायचा आहे. चला फर्स्ट एक्झाम्पल घ्या. इव्हॅल्युएट. आता क्वेश्चन आपल्याला असं विचारतील पेपरमध्ये, इव्हॅल्युएट म्हणजे काय? की इव्हॅल्युएट म्हणजे आपल्या भाषेत किंवा आपल्याला 10th पर्यंत विचारत होते, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. त्यालाच आपण आता काय म्हणणार? थोडंसं हायर भाषेत, की जास्त मॅथमॅटिक्स यूज करून काय म्हणणार? इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट साइन थिटा मायनस कॉस थिटा, कॉस थिटा साइन थिटा. बघा आता मी सांगताना पहिल्यांदा रो वाईज सांगणार आणि मग सेकंड रो सांगणार. साइन थिटा मायनस कॉस थिटा, कॉस थिटा साइन थिटा, कॉस थिटा साइन थिटा. चला सॉल्व करा. प्रत्येक जण हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थिटा, मायनस कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा, बट प्लस इंटू मायनस, मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. हे मायनस इंटू मायनस काय होईल? बघा इथं हे मायनस आहे, हे मायनस आहे. मायनस इंटू मायनस प्लस होईल. आयडेंटिटी, पायथागोरियन आयडेंटिटी म्हणतो आपण ह्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, मीन्स आन्सर इज 1. समजलं इथपर्यंत? नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड एक्स. आता एक्स वाला आला बघा लगेच. फाइंड एक्स इफ 4x x4, if
4x(x4). मी कधी एलिमेंट सांगताना पहिले रो सांगणार, मग सॉरी पहिल्यांदा फर्स्ट रो सांगणार, मग सेकंड रो सांगणार, रो वाईज मी एलिमेंट सांगणार. 4x(x4). आता बघा, कधी लक्षात ठेवा मुलांनो, ज्या वेळेस कुठल्याही चॅप्टर मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असती, त्यावेळेस कंपल्सरी RHS डिफाईन करायला पाहिजे. त्यांनी RHS द्यायलाच पाहिजे. का द्यायला पाहिजे बघा, क्वेश्चन लिहा आणि प्रत्येक जण लक्ष देऊन ऐका. समजा हे एक्झाम्पल मी एवढंच लिहिलं, नेक्स्ट स्टेप काय येईल, आपल्या रूल नुसार आपण कॅल्क्युलेशन करणार. 4 × 4 16 वजा बाकी मायनस x × x x². 16 - x². आता x² ला तिकडं पाठवायला किंवा तिकडचा कुठला तरी नंबर इकडं आणायला कंपल्सरी RHS डिफाईन केली गेलीच पाहिजे. कुठल्या एक्झाम्पल मध्ये, ज्या एक्झाम्पल मध्ये x आहे. आता इथं RHS ची गरज पडली नाही, कारण सगळे नंबर्स काय आहेत, सगळे एलिमेंट्स काय आहेत, नोन आहेत, मला माहिती आहेत. बट इन केस ऑफ एक्झाम्पल ऑफ अननोन व्हेरिएबल x, the RHS must be defined or must be present in example. कारण RHS दिल्याशिवाय आपण कंपेअर करू शकत नाही, कुणाला इकडून तिकडं तिकडून इकडं पाठवू शकत नाही, आपण मनाने इक्वल टू साइन घेऊ शकत नाही. म्हणून हे एक्झाम्पल लिहिल्यानंतर लगेच नोट पॉइंट लिहून घ्या. इफ एक्झाम्पल हॅज, अभिषेक व्यवस्थित लिहून घे. इफ एक्झाम्पल हॅज unknown variable x, if example has unknown variable x, then to find the value of x, मी असं तोंडी सांगितलं तर लिहिता येते का मुलांनो? तोंडी सांगितलं तर मी लिहिता येईल का बोर्डवर लिहावं लागेल? ठीक आहे, ओके. लिहा, काय सांगितलं होते मी बघा. इफ एक्झाम्पल हॅज, रोहिणी, इफ एक्झाम्पल हॅज अननोन व्हेरिएबल x, रोहिणी आता आवाज आला का? रोहिणी माझा आवाज ऐकू आला का तुला? ठीक आहे रोहिणी, अजून थोडं जोरात बोलले की तुला डायरेक्ट ऐकू येईल बघ, विदाउट मोबाईल. हा, ओके, ठीक आहे. तर रोहिणी आवाज येतोय का बाळ? हा. इफ वी हॅव किंवा इफ एक्झाम्पल हॅज अननोन व्हेरिएबल x, if example has unknown variable x, if example has unknown variable x, then to find the value of x, the RHS must be present in example. The RHS must be present in example. The RHS must be present in example. लिहिलं मुलांनो इथपर्यंत? आता हे एक्झाम्पल सॉल्व करा. चला आता हे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करा. आन्सर काय आहे सांगा. 4 4 चौक 16 मायनस x² इज इक्वल टू 0. x² निगेटिव्ह आहे, त्याला तिकडं पाठवा, पॉझिटिव्ह येईल. देअरफॉर 16 इज इक्वल टू x² मीन्स x² इज इक्वल टू 16. x² ची व्हॅल्यू काय आहे? 16 आहे. मग आता x² ची व्हॅल्यू 16 आहे. देअरफॉर
x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 चा वर्गमूळ विच इज +4 और -4, कारण +4 चा स्क्वेअर पण 16 आहे, -4 चा स्क्वेअर पण 16 आहे. मीन्स देर आर 2 पॉसिबिलिटीज इन आन्सर. उत्तर 2 येऊ शकणार, प्लस और -4. Therefore, x is equal to plus or -4. Next question. Find x. Next example. Find x. हे ऑलरेडी आपल्याला येत आहे. थोडं आपण काय करू, जास्त स्पीडने फास्ट घेऊ. हे फाइंड x if x284. Find x if x284. Find x if x284 is equal to 1122 is equal to 1122 is equal to 1122. बघा x आहे, कंपल्सरी RHS पण काय दिलेली आहे, डिफाइन केलेली आहे, प्रेझेंट आहे. चला सॉल्व करा हे एक्झाम्पल. 4x -16 2 -2. 4x -16 is equal to 0. 4x is equal to 16. 4x is equal to 16. x is equal to, इकडे इंटू आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. आता इथं प्लस मायनस येणार नाही. 16/4 4 -4 येणार नाही. Therefore x is equal to 4 is the final answer. X is equal to 4 is the final answer. Next example. x14x is equal to -4 to 2x. -4 to 2x. सॉल्व करा. चला फाइंड x. सॉल्व करा हे एक्झाम्पल. सॉल्व करा. मनोहर करेक्ट आले बघ, जुनेदचं करेक्ट आलेलं आहे, बऱ्याच जणांना हे समजलेलं आहे बघा. आता दिलेले एक्झाम्पल सॉल्व करा. दिलेले एक्झाम्पल सॉल्व करा मुलांनो. काय येईल ह्याचा आन्सर बघा. काय येईल ह्याचा आन्सर. x इंटू x स्क्वेअर 4 इंटू 1 4 इज इक्वल टू RHS काय येईल -4x -4. आता काय करा, सगळे नंबर्स किंवा सगळे टर्म्स LHS ला घेऊन जावा. LHS ला का घेऊन जाणार, कारण सर्वात मोठा x² इकडे बसलेला आहे. त्याची जागा बदलण्यापेक्षा सगळ्या बारक्यांना काय करा, मोठ्याकडे घेऊन जावा. x² -4 4x + 4 इज इक्वल टू 0. ही स्टेप सगळ्यांना समजली का बघा. x² -4 -4x -4 असं आलं. आता या सगळ्या टर्म्स मध्ये x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे काय करायचं, सगळ्यांना एकत्र जमवायचं. आता कुठल्या बाजूला जमवायचं, LHS ला का RHS ला. तर मोठी टर्म कोणती आहे, x². तर काय करायचं, x² कडे सगळ्यांना जमवायचं. या दोघांना तिकडे घेऊन गेलं तरी आन्सर बरोबर येते अभिषेक. पण काय करतो आपण जनरली, आपल्या घरात कोण मोठे आले तर तुम्ही यावं इकडं आमच्याशी बोलायला, असं आपण म्हणत नाही. आपण त्यांना काय करतो, जाऊन बोलतो. बरोबर आहे. तसं आपण काय करायचं, ह्या दोघांना LHS ला शिफ्ट करायचं. -4x इकडे आली की +4x होणार, -4 इकडे आला की +4 होणार. आता इथं +4 -4 कॅन्सल होणार, म्हणजे राहिलं कोण बघा, x² + 4x इज इक्वल टू 0. आता या दोघांमधून काय कॉमन घेता येईल, x कॉमन घेता येईल. 2x होते, 1 गेला, 1 शिल्लक राहिला. 4x होते, x गेला, 4 राहिला.
x इज इक्वल टू 0 और लिहित होता तुम्ही शाळेत, बरोबर आहे, और x प्लस 4 इज इक्वल टू 0, therefore x is equal to 0 and x is equal to -4. Therefore x is equal to 0 और x is equal to -4. दोन उत्तर आले बघा. हे +4 तिकडे गेलं, -4 आलं आणि ऑलरेडी एक आन्सर काय आलेला आहे, x इज इक्वल टू 0 आलेला आहे. हे समजलं एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. परत एकदा व्यवस्थित काय करा, प्रत्येक स्टेप वाईज नीट चेक करून बघा, व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व करून बघा. चला आता लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण. x² - x, ज्यांचं हे लिहून झालेलं नाहीये त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या, मग हे लास्ट एक्झाम्पल लिहा. x² - x, सेकंड रो -5 1, सेकंड रो -5 1 is equal to 7 - 3, 5 - 3 is equal to 7 - 3, 5 - 3, 7 - 3, 5 - 3. चला सॉल्व करा हे एक्झाम्पल, व्यवस्थित सॉल्व करा. x² × 1 x², कंपल्सरी वजा चिन्ह असणार, मायनस साइन असणार. -5 × -x, मायनस मायनस प्लस 5x, हे प्लस आलं इथं साइन, प्लस आलं. प्लस कसं आलं कळलं, मायनस इंटू मायनस प्लस आलं. इज इक्वल टू 7 3 -21, वजा बाकी परत वजा बाकी, 5 3 -15. आता जे हुशार आहेत कॅल्क्युलेशन मध्ये, हुशार आहेत म्हणण्यापेक्षा परफेक्ट आहेत, त्यांनी एवढं डीप मध्ये लिहायची गरज नाही, त्यांनी डायरेक्ट तोंडी कॅल्क्युलेशन करून लिहिले तरी चालतील, पण एखादी स्टेप तरी इथं कॅल्क्युलेट करून दाखवायला पाहिजे. लिहिलं. नेक्स्ट स्टेप काय येईल बघा आता, x² प्लस इंटू मायनस -5x, ज्याला डायरेक्ट येईल त्याने डायरेक्ट ही स्टेप, ह्याला डिलीट करून ही स्टेप लिहिली तरी चालेल. नेक्स्ट काय येईल RHS, -21, हिअर मायनस इंटू मायनस प्लस 15, इथं सुद्धा काय झालं, मायनस इंटू मायनस, सॉरी मायनस इंटू प्लस मायनस राहिलं, बट इन केस ऑफ RHS मायनस इंटू मायनस प्लस झालं. आता काय काय आलं बघा, x² - 5x इज इक्वल टू 21 15, 21 मधून 15ला वजा करा, 6 आला का, मोठ्या संख्येचं चिन्ह, साइन ऑफ बिगर नंबर, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता परत तेच मगाशीचाच रूल, x² कडे काय करायचं, सगळ्याला घेऊन जायचं. x² - 5x प्लस 6 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. आता ह्याला फॅक्टराइज करा. असे 2 नंबर हुडकून काढा. विनीत असे 2 नंबर हुडकून काढा की ज्याचा गुणाकार हॅविंग मल्टिप्लिकेशन 6 अँड ॲडिशन इज -5. असे 2 नंबर हुडकून काढा ज्याचा गुणाकार 6 आहे आणि बेरीज -5 आहे. विनीत आलं का? तीन दुणे 6, 3 दुणे 6 करेक्ट आहे का? -3 -2, 6 1 6 घेतले तर काय होईल, 6 1 6, 6 1 6 घेतले तर काय प्रॉब्लेम येईल रे, 6 1 6, VVPPS टू एव्हरीवन, 6 1 6 चालेल का अजय? चला सांगा. आता इथं कन्फ्यूज झाले बघा, मी कन्फ्यूज झाले. 3 2 6 घ्यायचं का 6 1 6 घ्यायचं, बघा आपण चेक करून बघू. कन्फ्युजन क्लिअर केल्याशिवाय पुढे आपण काय करायचं नाही, पुढच्या स्टेपकडे जायचं नाही. सपोज मी घेतलेलं आहे 6 1 6,
6 1 6 बरोबर. 6 1 6 हे आन्सर फायनल झालं. लास्ट टर्म काय आहे? पॉझिटिव्ह आहे. लास्ट टर्म पॉझिटिव्ह आहे ह्याचा अर्थ मे बी बोथ नंबर्स आर निगेटिव्ह और बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह. या दोनच पॉसिबिलिटी आहेत बघा. इफ लास्ट नंबर इज पॉझिटिव्ह, जर लास्ट नंबर पॉझिटिव्ह असेल तर दोनच पॉसिबिलिटी, दोनच आन्सर. एक तर दिलेले दोघं फॅक्टर असलेले दोन फॅक्टर असलेले दोन अवयव पॉझिटिव्ह तर असतील किंवा निगेटिव्ह तर असतील. असं का बरं? बिकॉज मायनस इंटू मायनस प्लस अँड प्लस इंटू प्लस प्लस, म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक उत्तर आहे कंपल्सरी. मग हे जर मी पहिलं सिलेक्ट केलं, -6 -1 -6 -1 या दोघांची बेरीज, ॲडिशन ऑफ -6 अँड -1 इज -7 आहे का इथं? नाहीये, म्हणजे पहिलं ऑप्शन गेलं. दुसरं ऑप्शन जर मी घेतलं 6 + 1 7 आहे का इथं? नाहीये, म्हणून हे 6 आणि 1 6 1 हे ऑप्शन काय येत नाही, पॉसिबल होत नाही. कळालं? इन quadratic equation, if last term is positive, in quadratic equation, if last term is positive, then both numbers are positive or negative. बरोबर. In case of 6 1 6, if -6 and -1, if we take -6 -1 -7, not present, middle term नहीं है -7. If we take 6 and 1 which is equal to 7, also not present. Therefore 6 1 is the wrong answer. कळालं? बरोबर आहे. 6 आणि 1 हे रॉंग आन्सर का आहे? ज्यांनी सांगितलंय की आन्सर येऊ शकते किंवा ज्यांना कळालंच नाहीये त्यांना हे बरोबर कळालेलं आहे. 6 आणि 1 का पॉसिबल नाहीये? कधी लक्षात ठेवा मुलांनो, लास्ट टर्म जर पॉझिटिव्ह असेल तर असलेले दोन आन्सर फॅक्टर अवयव काही म्हणा ते मे बी पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. हे प्रत्येकाने व्यवस्थित वाचलेलं आहे. ज्यांना लिहायचंय त्यांनी लिहून घ्या. ज्यांना वाचून समजलेलं आहे त्यांनी लिहित बसायची गरज नाही. आता आपलं ऍक्च्युअल एक्झाम्पल काय करू? सॉल्व करू. आणि आज आपण या एक्झाम्पल नंतर थांबू. घरी थोडंसं रिव्हिजन करा मुलांनो क्वाड्रॅटिकचं. आता काय येईल? 5 6 आहे, 3 दुणे 6, 3x 2x + 6 इज इक्वल टू 0. हे x कॉमन, x - 3 -2 कॉमन, x - 3 is equal to 0. x - 3 x - 2 is equal to 0. क्वाड्रॅटिक सोडवताना देअरफॉर लिहायचं प्रत्येक स्टेपला, ते विसरू नका. मी विसरले तरी तुम्ही लिहित चला. देअरफॉर x - 3 is equal to 0 or x - 2 is equal to 0. Therefore x is equal to 3 or x is equal to 2. Therefore x is equal to 3 or x is equal to 2. समजलंय प्रत्येकाला एक्झाम्पल? व्यवस्थित लिहून घ्या. प्रत्येकाला एक्झाम्पल समजले? x is equal to 3, x is equal to 2. बरेच मुलं उत्तरं सांगतात बघा आणि बरोबर उत्तरं सांगतायत. व्हेरी गुड. म्हणजे मॅथ्स मध्ये बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे. या वर्षी आउट ऑफ आउट घेणाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. बरोबर आहे का मनोहर? अविनाश, अजय, दोन्ही अजय हुशार आहेत बघा. प्रेम हुशार आहे, प्रेम चौगुले.
1-2 जणांनी मला होमवर्क लिहून पाठवलेला आहे. रजपूत एकदम व्यवस्थित हँड रायटिंग मध्ये लिहून पाठवलेला आहे बघा. गुलनाज. तर गुलनाज काय करू आपण आता, मॅडम आलेले आहेत, आपण उद्याच्या लेक्चर पासून होमवर्क कंपल्सरी देऊ. गुलनाजचं बरोबर आहे, होमवर्क देण्याची गरज आहे, म्हणजे आपल्याला रिव्हिजन करता येईल. तेच मी सांगितलं की 4-5 लोकांनी मला होमवर्क पाठवलेला आहे, एकदम व्यवस्थित लिहून पाठवलेलं आहे होमवर्क. व्हेरी गुड. म्हणून मी एकच कन्क्लुजन सांगते आता सगळ्यांची नावं न घेता, की यावेळेस आपले मॅक्झिमम मुलं 100 आउट ऑफ 100 घेणार आहेत, मला गॅरंटी आहे. आलं लक्षात? तर आज आपण काय करू, या एक्झाम्पलला थांबू. उद्याच्या लेक्चरला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 घेऊ, क्रॅमर्स रूल घेऊ, जे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे, आणि आपला सिलेबस संपेल. पूर्ण नाही, फक्त डिटर्मिनंट संपेल. ओके, ठीक आहे. थँक्यू अँड बाय. Hello, good morning. मला बरेच विद्यार्थ्यांकडून कालचं होमवर्क सबमिशन झालेले आहे, पण अजून बाकीचे विद्यार्थ्यांचं आलेले नाहीये. त्यांच्याकडून सबमिशन होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकानं मी तुमचं जे काय पाठवलेले सबमिशन आहे त्याच्यावर रिमार्क करून पाठवलेले आहे, आणि जवळपास सगळ्यांचं करेक्ट आलेलं आहे. 1-2 सोडलं तर सगळ्यांचं करेक्ट आलेलं आहे, आणि कोणाचा इनकरेक्ट होतं त्यांनी सुद्धा करेक्ट करून पाठवलेलं आहे. आणि बाकीचे विद्यार्थी काय करतायत, का बरं पाठवलेलं नाहीये, बाकीच्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. बाकीच्या विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम आहे, का पाठवू शकत नाही, समजलं नाहीये का करायचं नाहीये? प्रत्येक विद्यार्थ्यांचं सबमिशन झालेच पाहिजे, लक्षात घ्या. तरच तुम्हाला समजले की नाही हे कळण्याचा मार्ग आहे. तुम्हाला समजते हे तुमचं सबमिशन वरून कळेल. मला प्रत्येकांचं सबमिशन आता हे लेक्चर संपल्यानंतर, 3 लेक्चर संपल्यानंतर जे काय होमवर्क दिलेले होतं, काल परवा जे काय होमवर्क दिलेलं होतं त्याचं सबमिशन होणं गरजेचं आहे, आणि प्रत्येकाने मला पाठवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक विद्यार्थ्यांचा यायला पाहिजे. दिस इज फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग टू यू. प्रत्येकांचं मला यायलाच पाहिजे, सबमिशन व्हायलाच पाहिजे. समजलं? आता आपण काल जे काय तुम्हाला होमवर्क साठी दिलेलं होतं त्याच्यावर काय कोणाला समजलं नसेल तर थोडक्यात रिव्हिजन घेऊ. काल काय सांगितलं होतं, कोव्हॅलन्सी. कोव्हॅलन्सी इज नथिंग बट व्हॅलन्सी क्रिएटेड ड्यू टू म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन द atoms. That is called as covalency. And covalent compounds formed due to the mutual sharing of electrons between the atoms, between the same or different atoms, is called as a covalent compounds. हे लक्षात घ्या, same and different atoms. Electrovalent compounds are always formed between different atoms, but covalent compounds are formed either same or different atoms. सेम मध्ये सुद्धा कोव्हॅलंट कंपाऊंड होईल, डिफरंट ॲटम मध्ये सुद्धा कोव्हॅलंट कंपाऊंड तयार होईल. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे काल HF मॉलिक्यूल.
फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल बघितलंय. ह्याच्यामध्ये दिस इज हायड्रोजन, दिस इज फ्लोरीन. दोन वेगवेगळे एलिमेंट आहेत. हे दोन वेगवेगळे ऍटम्स आहेत. एक हायड्रोजनचा ऍटम आहे, एक फ्लोरीनचा ऍटम आहे. ह्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतं. आणि सिमिलरली आपण अजून काय बघितलंय, FF म्हणजेच F2 मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ F2 मॉलिक्यूल. हे बरेच विद्यार्थ्यांनी मला करेक्ट आन्सर पाठवलेले आहे. हाऊ F2 मॉलिक्यूल इज फॉर्म. F2 मॉलिक्यूल म्हणजे हे दोन्ही कशाचे आहेत, फ्लोरीनचे ऍटम आहेत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. म्हणजे दीज आर द सेम atoms, these are the different atoms. म्हणजे covalent compounds may be formed in between two same atoms or different atoms, but electrovalent compounds are